नमस्कार मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत आहे. पहा, आपण तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज पाहत आहोत. आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 16 या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयातील संपूर्ण प्रश्नांचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला नवनवीन प्रकारच्या PDF आणि नवनवीन अपडेट्स या ठिकाणी मिळत राहतील. प्रश्न पहिला आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला 2011च्या जनगणनेनुसार हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पर्याय आहेत 9.84 कोटी, 7.72 कोटी, 5.82 कोटी आणि 8.54 कोटी. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती होती? तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 5.82 कोटी. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 5.82 कोटी एवढी लोकसंख्या ही पुरुषांची होती. तसेच स्त्रियांची लोकसंख्या ही 5.40 कोटी 5.40 कोटी एवढी स्त्रियांची लोकसंख्या ही आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न दुसरा आहे, ओगू हे एक डॅश आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला ओगू बद्दल विचारलेलं आहे. ओगू हे डॅश आहे. पर्याय आहेत वेळूवाद्य, तालवाद्य, तंतुवाद्य आणि पवनवाद्य. ओग्गू हे कोणत्या प्रकारचे वाद्य आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत रीड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, रिदम म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, स्टेरिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, वाइंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तालवाद्य. ओग्गू हे एक तालवाद्य आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार हा मिळालेला नाही? या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्न आहे मराठी लेखकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला नाही. पर्याय आहेत मिलिंद बोकील, अरुण खोपकर, नंदा खरे आणि अनुराधा पाटील. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, मिलिंद बोकील. या ठिकाणी पहा, अरुण खोपेकर, नंदा खरे आणि अनुराधा पाटील या तीनही लेखकांना साहित्य अकादमीचा पुरस्कार हा मिळालेला आहे. परंतु मिलिंद बोकील यांना मात्र साहित्य अकादमीचा पुरस्कार हा आणखीन मिळालेला नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. अरुण खोपकर यांना चालत चालत या त्यांच्या साहित्यासाठी 2015 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार हा मिळालेला आहे. तसेच नंदा खरे यांच्या उद्या उद्या या कादंबरीला 2021 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या साहित्यासाठी 2019 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार हा मिळालेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मिलिंद बोकील हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 4 आहे, सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय आहेत ब्लिचिंग पावडर, सामान्य मीठ, कॉस्टिक सोडा आणि चुनखडी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, कास्टिक सोडा. सोडियम हायड्रॉक्साईड हे कास्टिक सोडा या नावाने ओळखले जाते.
त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या अगोदर आपण 15 प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर सोडवून घेतलेल्या आहेत, ज्या संपूर्ण TCS पॅटर्न प्रमाणे आहेत. ज्यामध्ये आपण मराठीच्या काही प्रश्नपत्रिका देखील सोडविलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या पाहू शकता. त्याचबरोबर आपण सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी सीरीज देखील आपल्या चॅनलवर या अगोदर घेतलेली आहे. ती देखील जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला देण्यात येईल. तसेच किंवा तुम्ही चॅनलवर जाऊन देखील ती संपूर्ण सीरीज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे की तुम्हाला सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रणिती नायक या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? पर्याय आहेत शारीरिक व्यायामाचे खेळ, मष्टीयुद्ध, कुकरी आणि मल्लविद्या. या ठिकाणी पहा, आपल्याला प्रणिती नायक या संबंधी प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पर्यायामध्ये आपल्याला शारीरिक व्यायामाचे खेळ म्हणजेच ॲथलेटिक्स, मष्टीयुद्ध, बॉक्सिंग, कुकरी, रेसलिंग आणि मल्लविद्या म्हणजेच जिम्नॅस्टिक्स हे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तसेच कोणत्याही प्रकारचे तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सजेशन असतील किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते देखील कमेंट करून सांगू शकता. पहा, प्रणिती नायक या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 मल्लविद्या. प्रणिती नायक या मल्लविद्या या खेळाशी संबंधित आहेत, म्हणजेच जिम्नॅस्टिक्स या खेळाशी त्या संबंधित असणार आहेत. प्रणिती नायक या प्रिया कर्माकर व अरुणा रेड्डी यांच्यानंतर व्हॉल्टवर आंतरराष्ट्रीय पदक जिंकणाऱ्या तिसऱ्या भारतीय जिम्नॅस्टिक खेळाडू आहेत. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणी केले होते? देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचे आयोजन कोणी केले होते? पर्याय आहेत पंडित ईश्वरचंद विद्यासागर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचे आयोजन हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केले होते. विठ्ठलरामजी शिंदे यांनी 25 एप्रिल 1910 या वर्षी देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचे आयोजन हे केले होते. या परिषदेमध्ये देवदासी प्रथेवर त्यांनी कडाडून हल्ला केला होता. त्यामुळे या ठिकाणी पहा, विठ्ठलरामजी शिंदे हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा धोरण 2024 नुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा किती असल्यास त्याला युवा म्हणता येईल? पर्याय आहेत 15 ते 30, 14 ते 25, 14 ते 29 आणि 15 ते 29. या ठिकाणी पहा, राष्ट्रीय युवा धोरण 2024 नुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा किती असल्यास त्याला युवा म्हणता येईल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 15 ते 29 वर्ष. राष्ट्रीय युवा धोरण 2024 नुसार एखाद्या व्यक्तीची वयोमर्यादा ही 15 ते 29 वर्ष असल्यास त्याला युवा असे म्हणता येईल. युवकांच्या कौशल्यांना पूर्णपणे वाव देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून युवा धोरण 2024 हे घोषित करण्यात आले होते आणि या धोरणानुसार 15 वर्ष ते 29 वर्ष या वयोगटाला विद्यार्थी वयोमर्यादा किंवा युवा असे म्हटले आहे. 2011च्या जनगणनेनुसार 15 ते 29 या वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या ही जवळपास 27.5% एवढी आहे. 27.5% एवढी आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतात आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची किती असते? पहा, आपल्या भारतामध्ये आर्द्र
समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. पर्याय आहेत 800 ते 900 मीटर, 1000 ते 2000 मीटर, 500 ते 700 मीटर आणि 200 ते 40 मीटर. आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 1000 ते 2000 मीटर. भारतामध्ये आर्द्र समशीतोष्ण प्रकारच्या जंगलांची उंची ही 1000 ते 2000 मीटर दरम्यान उंचावर असते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, लवकरच आपण आपल्या चॅनलवरती चालू घडामोडी हा विषय या ठिकाणी सुरू करीत आहोत. त्याचबरोबर इतर विषय देखील जे तुम्हाला समजत नसतील ते देखील विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. जर तुम्हाला एखाद्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. या ठिकाणी आपण त्याबद्दल व्हिडिओ नक्कीच घेऊ. तसेच परीक्षेला येणारे विविध टॉपिक जे नेहमी परीक्षेला विचारले जातात त्याविषयी देखील आपण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच घेणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर आपण नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी टाकणार आहोत. त्यामुळे ते व्हिडिओ मिस करू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर आणि आपल्या ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला? पर्याय आहेत 1671, 1778, 1675 आणि 1779. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 3, 1675. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने 1675 या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरच्छेद केला. गुरु तेग बहादूर यांनी गुरु ग्रंथ साहेबांचे भजन लिहिले आहे. त्याचबरोबर आनंदपूर साहिबाचे ते संस्थापक होते आणि त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण दरवर्षी 24 नोव्हेंबर या वर्षी केले जाते आणि त्या दिवशी शहीद दिवस म्हणून पाळला जातो. 24 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 10 आहे, UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांकाचे मूल्य हे किती आहे? पर्याय आहेत 0.533, 0.229, 0.134 आणि 0.640. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, 0.640. UNDP मानव विकास अहवाल 2018 नुसार भारताचे संयुक्त मानव विकास निर्देशांकाचे मूल्य हे 0.640 एवढे आहे आणि त्यानुसार भारताचा 133वा क्रमांक हा लागतो. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा हा मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत येत नाही? पर्याय आहेत सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर आणि पालघर. पहा, मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा येत नाही असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, सिंधुदुर्ग. या ठिकाणी पहा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना ही 26 जानेवारी 1975 या वर्षी झाली होती. 26 जानेवारी 1975 या वर्षी झाली होती आणि याचे कार्यक्षेत्र हे मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर एवढे कार्यक्षेत्र याचे आहे. परंतु त्यामध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश होत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते चपटे कृमी म्हणूनही ओळखले जातात? पर्याय आहेत आंतरग्रही संघ, वलयी प्राणीवर्ग, रंध्री प्राणीवर्ग आणि पृथुकृमी संघ. यापैकी आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 पृथुकृमी संघ. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण हे भारतातील मायक्रोफायनान्स संस्थांचे नियामक आहेत? पर्याय आहेत आरबीआय, नाबार्ड, केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि सेबी. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आरबीआय. या ठिकाणी पहा, मायक्रो फायनान्स हा एक आर्थिक सेवेचा प्रकार आहे, ज्यामध्ये गरीब आणि फार कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना लहान कर्ज आणि इतर वित्तीय सेवा या प्रदान केल्या जातात. आणि आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी स्थापन या ठिकाणी केले जाते आणि गरीब आणि कमी कुटुंबांना या गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आणि उत्पन्नाची पातळी त्यांची वाढवण्यासाठी तसेच जीवनमान सुधारण्यासाठी याद्वारे मदत केली जाते. आणि भारतामध्ये अशा संस्थांवर नियामक म्हणून आरबीआय आपले काम या ठिकाणी पाहते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. भारतामध्ये मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आरबीआय आहे. पुढील प्रश्न आहे, नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते? या ठिकाणी पहा, आपल्याला नर्मदा नदीबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय आहेत 77.5, 105.5, 54.5 आणि 210.5. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 54.5. नर्मदा नदी ही मैकल टेकड्यांवर अमरकंटक या ठिकाणी तिचा उगम होतो आणि भारतामध्ये या नदीची लांबी ही एकूण 1312 किलोमीटर आहे. तेच महाराष्ट्रामध्ये 54 किलोमीटर एवढी वाहते. त्याचबरोबर ती अरबी समुद्राला जाऊन विलीन होते. अरबी समुद्रामध्ये विलीन होते आणि दुधी, कर्जना, शेर, वारी, हिरण, ओसांग, तवा, कर्जन या तिच्या उपनद्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नर्मदा नदीवर सरदार सरोवर गुजरातमध्ये, त्याचबरोबर इंदिरा सागर सरोवर हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी पहा, महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी ही 54 किलोमीटर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, ॲल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा तयार होतो? पर्याय आहेत मॅंगनीज, कोबाल्ट, ग्रॅफाइट आणि बॉक्साइड. या ठिकाणी पहा, ॲल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या विविध प्रकारच्या खडकांच्या विघटनाने खालीलपैकी कशाचा साठा तयार होतो असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 4 बॉक्साइड. ॲल्युमिनियम सिलिकेटने समृद्ध असलेल्या खडकांमध्ये बॉक्साइड आपल्याला सापडते. महाराष्ट्रामध्ये बॉक्साइडचे साठे हे रत्नागिरी, त्याचबरोबर रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला सापडतात. महाराष्ट्रामध्ये बॉक्साइडचे साठे आपल्याला रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला सापडतात. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 बॉक्साइड हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, छावा या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी पहा, आपल्याला छावा या पुस्तकाबद्दल प्रश्न हा विचारलेला आहे.
मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या अगोदर बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तसेच पुस्तके आणि लेखक हा व्हिडिओ देखील आपण यानंतर आपल्या चॅनलवर घेणार आहोत. ज्यामध्ये आपण सर्व लेखक आणि महत्त्वाची पुस्तके आणि त्यांचे लेखक आपण त्यामध्ये सर्व या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे तो देखील व्हिडिओ पाहून घ्या, ज्यामध्ये तुमचे सर्व लेखक आणि महत्त्वाची पुस्तके त्या ठिकाणी कव्हर केली जातील. या ठिकाणी पहा, छावा या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पर्याय आहेत रणजित देसाई, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे आणि यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 शिवाजी सावंत. छावा या मराठी पुस्तकाचे लेखक हे शिवाजी सावंत हे आहेत. त्याचबरोबर शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय, युगंधर हे महत्त्वाचे साहित्य देखील त्यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 शिवाजी सावंत हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या ठिकाणी पहा, पुन्हा आपल्याला पुस्तक आणि लेखक या टॉपिकवर हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, आपण संपूर्ण महत्त्वाचे लेखक आणि त्यांचे साहित्य या प्रकारचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, ज्यामध्ये आपण बरेच लेखक आणि मग त्यांचे महत्त्वपूर्ण असणारे साहित्य आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ज्यामध्ये तुमचे सर्व लेखक त्या ठिकाणी कंप्लीट होऊन जातील. तर पहा, तो व्हिडिओ तुम्ही देखील नक्कीच पहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचले. पहा, या ठिकाणी पानिपत या पुस्तकाबद्दल आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 विश्वास पाटील. पानिपत या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील हे आहेत. विश्वास पाटील यांनी पानिपत या कादंबरीसोबतच संभाजी संभाजी त्याचबरोबर चंद्रमुखी चंद्रमुखी तमाशा चंद्रमुखी तमाशा महानायक झळझळती अशा प्रकारे अनेक साहित्य विश्वास पाटील यांनी लिहिलेले आहे. ते संपूर्ण पुस्तके आपण पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. या ठिकाणी पहा, विश्वास पाटील हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे, पायाभूत सुविधांच्या संदर्भात एस-पी-व्हीचे पूर्ण रूप कोणते आहे? पर्याय आहेत स्पेशल प्लान बेंडर, सायंटिफिक प्रोजेक्ट बेंडर, स्पेशल पर्पज व्हेइकल आणि स्ट्रक्चरल प्लॅनिंग व्हेइकल. या ठिकाणी आपल्याला पायाभूत सुविधांच्या संदर्भात एस-पी-व्हीचे पूर्ण रूप ओळखायचे आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, पर्याय क्रमांक 3 स्पेशल पर्पज व्हेइकल. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रकूट राजवंशाच्या कोणत्या राजाने कैलास मंदिर बांधले आहे? पर्याय आहेत रुद्रसेन पहिला, इंद्र तिसरा, कृष्णराज पहिला आणि दंतीदुर्ग. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णराज पहिला. पहा, राष्ट्रकूट राजवंशाच्या कृष्णराजा पहिला याने कैलास मंदिर हे बांधलेले आहे. तसेच दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन करण्यात आली? पर्याय आहेत नागपूर, नाशिक, मुंबई आणि ठाणे. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. हे प्रश्न हा अतिशय सोपा आहे, त्यामुळे हा प्रश्न तुमच्यासाठी ठेवतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये.